कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती निदान आमच्यासाठी तरी तुम्ही सुनबाईंचा विचार जास्त करा। काय बोलतोय हो तुम्ही आईसाहेब? खरं तेच बोलतोय अधिपती, खरं तेच बोलतोय। तुम्ही आमच्या आईसाहेब आहे एवढंच खरं आहे आणि हेच खरं राहणार आमच्यासाठी आयुष्यभर। उगाच असलं काहीतरी बोलत जाऊ नका। आम्हाला पण हे आवडत नाही हो, पण या घरात आल्यापासून आम्ही हेच ऐकत आलोय। आम्ही जीव तोडून सांगतोय सगळ्यांना की आम्ही देवकी नाही, आम्ही यशोदा आहोत, पण कुणी आमचं ऐकतंय काय? अहो दुसऱ्यांचं जाऊ दे, मी मानतो का नाही तुम्हाला आईसाहेब? मानणं आणि असणं यामध्ये फरक असतोय अधिपती। माझ्यासाठी काय फरक बिरक नाही। माझ्यासाठी तुम्ही माझ्या आईसाहेब आहे एवढी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, ती पुसली जाऊ शकत नाही। आणि जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर मी त्या माणसालाच पुसून टाकेन, एवढं लक्षात ठेवा। या लोकांना किती बी ओरडून सांगितलं का नाही तरी कानावर हात ठेवलेल्या लोकांना काय बी ऐकू जाणार नाही आणि आम्हाला त्यांनी काही फरक बी पडत नाही। तुम्ही आमच्या सोबत आहे म्हणताना तुम्ही एका बाजूला आणि अख्खं जग एका बाजूला आहे आमच्यासाठी। आम्ही तुम्हाला आमच्या जीवापेक्षा जास्त जपलंय अधिपती, तुमच्यावर लई माया लावली आणि आमच्या मायेवर जेव्हा प्रश्नचिन्ह उभा केला तेव्हा आम्हाला लई वाईट वाटलंय। तुम्हाला खरं सांगतो अधिपती, जशी तुमच्यावर माया केली, तुमच्यावर प्रेम केलं, तसंच आम्ही सुनबाईंवर पण लई प्रेम केलं, पण त्यांनी कधी आम्हाला आपलं मानलंच नाही। आमच्याबरोबर राहायचं नाही असं म्हणल्या त्या, त्यांना नाही राहायचं आमच्याबरोबर, त्यांना आमच्याबरोबर राहायचं नाही हे ऐकून आम्हाला लई वाईट वाटलंय अधिपती। कधी कधी आम्हासनी कळतच नाही आमचं नेमकं काय चुकतंय ती। अगदी बोटावर मोजण्या इतक्या 4 चांगल्या गोष्टी केल्या असतील आम्ही आयुष्यात, आणि त्याच्याबद्दल कुणी काहीच बोलत नाही। आम्ही कशा पाताळ यंत्री, आम्ही कशा कारस्थानी हेच बोलतात। तुम्हाला बी हेच सांगतात, तुमचं मत बदलायचा प्रयत्न करतात, आम्हाला ते काही कळत नाही। बाई अहो पण ते काय का सांगणार आईसाहेब, मला माहित आहे की माझ्यासाठी तुम्ही काय आहे ते। चारवाज सूर्यवंशी म्हणा किंवा मास्तरीनबाई म्हणा, त्यांनी जे काही सांगितलं त्याच्यावर मी विश्वास ठेवला का? नाही ठेवला का नाही? मग तुम्ही कशाला वाईट वाटून घेता? मी त्यांचं म्हणणं कवाच खरं मानलेलं नाही आणि मानणार बी नाही। माझ्यासाठी जगात एकच गोष्ट खरी आहे, ती म्हणजे तुम्ही आईसाहेब। हे समज पटतंय आम्हासनी अधिपती, पण तरी सुद्धा आम्हासनी कवा कवा लई भीती वाटते। कसली? रक्त रक्ताकडे ओढलं गेलं तर? म्हणजे किती बी झालं तरी तुमचं आणि आमचं रक्ताचं नातं नाही, मायेचं प्रेमाचं नातं आहे। पण तुमच्या वडिलांनी किंवा सुनबाईंनी आम्हाला तुमच्यापासून तोडायचा प्रयत्न केला का नाही, तर त्या क्षणी मरून जाऊ आम्ही। आईसाहेब असलं काहीतरी बोलता बघा तुम्ही, हे असलं अभद्र बोलत जाऊ नका उगाच काय तर। आणि मला म्हणताय मी तुमची शिकवण विसरलो म्हणून? तुम्ही लक्षात ठेवा की तुमची शिकवण काय आहे। तुम्ही काय म्हणताय की घरात कधी सुद्धा असलं बोलू नये, चांगलं तेच बोलावं, वाईट बोलू नये, वास्तू तथास्तू म्हणते का नाही? मग आमच्या मरणाच्या गोष्टीला वास्तूला म्हणू दे की तथास्तू। ओ आईसाहेब, अधिपती आमच्याकडे हजारो लाखो जीव असते का नाही तर तुमच्यावरून ववाळून टाकले असते आम्ही। आम्हाला तुमच्यापेक्षा जगात काय बी महत्वाचं नाही। आईसाहेब तुम्ही नाही ते विचार करू नका, खरं सांगतो मी तुमची साथ आयुष्यभर सोडणार नाही आईसाहेब। असं कशाला विचार करताय तुम्ही काहीतरी? हा, तुम्ही आमच्या मनाच्या मंदिरातल्या देवी आहेसा आणि देवी ही अमर असते। आमची देवी बरी सोडून जायला आम्हाला अशी, पण तुम्ही शिकवले का नाही आई या शब्दाची फोड काय असते? आद्य ईश्वर, आमचा पहिला ईश्वर, आमचा पहिला देव आम्हाला सोडून जाईल? काय तर बोलताय। आणि तुम्ही मला काय म्हणलं, तुम्ही सख्खी आई नाही माझी? अहो मी कोण जन्मदाती आई काळी का गोरी बघितलीच नाही। माझ्यासाठी जे काय आईचं रूप आहे ते तुम्हीच आहे आईचं आहे। सख्खी आई काय वेगळं करते का पोरासाठी? त्याच्यावर प्रेमच करते ना व, त्याची दुखणी कुपणी काढते, त्याच्यावर माया करते का? तर तिनं 9 महिने तो पोटात गोळा वाढवलेला असतो म्हणून ती आपल्या पोटच्या पोरासाठी सगळं करते, म्हणजे आई म्हणून कुठेतरी तिचा स्वार्थ असतोय। पण तुम्ही माझी सख्खी आई नसताना, मी तुमच्या पोटचा गोळा नसताना पण सख्खी आईपेक्षा जास्त केलं माझ्यासाठी आईसाहेब। निस्वार्थपणे सांभाळ केला माझा, आणि म्हणून माझ्यासाठी देवकीपेक्षा यशोदाच जास्त सख्खी आहे आईसाहेब। उगाच काहीतरी उगाच विचार करत बसू नका। चला चला गोळ्या घ्यायच्यात, खाऊन घे। चला 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 माझ्या संग आता। आलो आम्ही, तुम्ही व्हा पुढं। नक्की नव? येतो आम्ही, विश्वास नाही काय आमच्यावर?
स्वतःपेक्षा जास्त आहे. या वाट बघालोय मी. सुनबाई, तुम्ही किती बी उड्या मारा, काय बी करा, पण आमच्या पुढं तुम्ही जाऊ शकत नाही. कारण आमचा लेक आमच्या सोबत आहे. तुमच्या प्रेमात आणि आमच्या मायेत आज जर का कोणी जिंकलं असेल तर आमची माया जिंकली आहे. आज आम्ही तुमची होणारी भेट होऊ दिली नाही. लवकरच तुमचं लग्न बी मोडू. अहो, रात्र झालीये, अक्षरा अजून नाही आली. जरा फोन लावता का? अगं विद्या, नको काळजी करूस. ती तिच्या नवऱ्याबरोबर आहे ना. मग विनाकारण आपण फोन करून त्यांना कशाला डिस्टर्ब करायचं? अहो, डिस्टर्ब करण्याचा प्रश्न नाहीये. उशीर झालाय ना. फक्त विचारा तिला कधीपर्यंत येणार आहे एवढंच. विद्या, अगं खूप दिवसांनी भेटतायत ते. बोलू देत ना त्यांना शांतपणाने. हे बघ, खूप दिवसांचं बोलणं त्यांचं बाकी आहे. असं पटकन बोलून संपवण्यापेक्षा आरामात बोलून मग येतील दोघ जण. अगं अक्षरा, आलीस का? तू एकटीच आलीस अक्षरा? नाही म्हणजे मला वाटलं जावाई बापू आणि तू दोघं मिळून याल. झाली ना भेट? अच्छा, त्यांना काम होतं म्हणून तुला भेटून तिकडच्या तिकडे गेले का? भांडण मिटलंय, बरं झालं. झालं ना, मिटलं ना भांडण? अगं विद्या, किती प्रश्न विचारशील? आत्ताच आली आहे ना ती. पाणी आण बरं तिला. अरे हो, थांबा, मी पाणी आणते. आई नकोय. अगं नको काय, थकली असशील ना. बरं, चहा करते मी. हा, आई नकोय मला, प्लीज. अक्षरा, का ग टेन्शन मध्ये दिसतीयस? अक्षू, अगं आई काहीतरी विचारते तुला. भेट झाली ना, म्हणजे बोललीस ना तू जावई बापूंशी? बोललीस की नाही? त्यांच्याशी बोलायला आमची भेट तर झाली पाहिजे ना. आपण दोघांनी बी प्रेम केलंय, आम्हाला नाही मिळालं. आम्ही झटतोय, पण तुम्हाला मिळालंय तर तुम्ही ते टिकवून ठेवा की हो. तुम्हाला खरं सांगतो अधिपती, जशी तुमच्यावर माया केली, तुमच्यावर प्रेम केलं, तसंच आम्ही सोनबाईंवर पण लई प्रेम केलं. पण त्यांनी कधी आम्हाला आपलं मानलंच नाही. आमच्या बरोबर राहायचं नाही असं म्हणल्या त्या. आम्ही कशा पाताळ यंत्री, आम्ही कशा कारस्थानी, हेच बोलतात. तुम्हाला बी हेच सांगतात, तुमचं मत बदलायचा प्रयत्न करतात. आम्हाला ते काही कळत नाही भाई. मास्तरीनबाई, तुम्ही घर सोडून गेल्यामुळे फक्त मलाच नाही, आपल्या घरातल्या माणसांनी बी लय त्रास व्हायलाय. आईसाहेबांची तब्येत बिघडायला लागल्या. घरचं सगळं वातावरणच बिघडलंय हो तुम्ही गेल्यापासून. का ताणून धरलाय तुम्ही एवढा विषय हो? जरा समजून घ्या. एक फोन करा आम्हाला, या की घरला परत. मास्तरीनबाई, तुम्ही या घरची सून आहेसा, लक्ष्मी आहेसा. घरचा उमरा वळडून घरात आला ते काय परत जाण्यासाठी होय? तुम्हाला का वाटतंय की आमच्या आईसाहेब कारस्थानी आहेत? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.